नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा परिषद तसेच फलटण पंचायत समितीची रणधुमाळी अगदी काही दिवसात सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद तरडगाव जिल्हा परिषद गटामधून गिरीश बनकर हे शिवसेना राज्य गटाकडून इच्छुक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गिरीशजी, आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। आज या ठिकाणी राजे गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि मुलाखतीचं या ठिकाणी नियोजन होतं, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी आज या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलो होतो। विशेष करून मी फक्त झेडपीसाठी इच्छुक आहे आणि हा मतदारसंघ हा सहजरित्या राजे गटाला अवगत करून देण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असतील यासाठी मी आज महाराजांकडे आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब या सर्वांसमवेत आज माझी या ठिकाणी मी प्रकट मुलाखत दिलेली आहे आणि मी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे की माझा या तरडगाव जिल्हा परिषद गटासाठी प्रामुख्याने विचार करण्यात यावा, जेणेकरून या गटाला अधिक प्राबल्य प्राप्त करून देण्यासाठी मी माझे प्रामाणिक प्रयत्न करेल। जेणेकरून एक चळवळीतला कार्यकर्ता ज्यावेळी ग्राउंडवर काम करत असतो त्यावेळी राजकारणाचा जो इतिहास असतो तो इतिहास चळवळीभोवतीच फिरला पाहिजे, हा एक मेसेज संपूर्ण तालुक्याला आणि किंबहुना सातारा जिल्हा परिषदेला जाईल या उद्देशानं मी माझी उमेदवारी आज या ठिकाणी राजे गटाकडे मागितलेली आहे। नेमकं तुमचं गाव कोणतं आहे आणि जिल्हा परिषद गट जो तरडगाव गट आहे त्यासाठी आग्रह आहे तुम्ही? हो, माझं गाव पाडेगाव। खरं तर ह्या पाडेगावमध्ये अगोदर श्रीमंत संजीवराजे त्याचबरोबर शिवांजली राजे आणि त्या अगोदर आमच्याच गावातील अशोकरावजी खरात मोरे साहेब हे सगळे मातब्बर निवडून आलेले आहेत। हा तरडगाव जिल्हा परिषद गट हा प्रामुख्याने राजे गटाचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला असाच अबाधित राहण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न राहतील। तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण संपर्क दौरा केला आहे कारण लोकांमधून काय मागणी येत आहे? लोकांच्या मागणीस्तवच मी या ठिकाणी आलेलो आहे। ज्या पद्धतीने लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटून झाला, मी मागच्या काही दिवसांपासून फिरलो देखील आहे काही गावांमध्ये। लोकांमधूनच उठाव आहे की गिरीशराव तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आज त्यांच्याच मागणीस्तव मी या ठिकाणी आलेलो आहे। काय नेमकं तरडगाव जिल्हा परिषद गटासाठी काय विजन आहे तुमचं? हा गट खरं तर निरा उजवा कालव्याच्या भोवताली राहणारा गट आहे आणि निम्मा गट हा दुष्काळी किंबहुना आता तो तिथं सुकाळ येतोय, परंतु निम्मा गटामध्ये अद्यापही पाण्याच्या काही समस्या आहेत। तिथल्या समस्येवरती प्रामुख्याने माझं काम राहील। सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा, आज आमचं भविष्य ज्या शाळेमध्ये घडतंय आज त्या शाळा खाजगीकरणाच्या विळख्यामध्ये जाणार आहेत। ह्या सगळ्या गोष्टींवरती ओहापोह करण्यासाठी आणि ह्या गोष्टींना बंधनं आणण्यासाठी माझी प्रामुख्याने उमेदवारी असणार आहे। सर्वसामान्यांचा जो आज एका महागाईच्या विळख्यात गुंतलेला प्रकार आहे हा देखील कुठंतरी थांबला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत आणि शेतकऱ्यांसाठी जे जे काय करता येईल त्यासाठी मी माझं समर्पित भावाने मी माझा कार्यभाग त्या ठिकाणी करेन। खरं तर एक प्रश्न राहून गेला, शिक्षण तुमचं काय आणि काय सांगाल? मी BSc ॲग्रिकल्चर आहे, त्यामुळे शेतीबद्दलचं माझं ज्ञान आहेच। त्याबरोबरच एक शेतकऱ्याच्याच घरात जन्मलेला असल्यामुळे शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत ह्या व्यथा माझ्यापेक्षा मला वाटतंय अधिक कुणाला चांगल्या पद्धतीने समजणार नाही। खरं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत जी उदासीनता आतापर्यंत सगळ्याच राजकीय पक्षांकडून झाली आणि ती होत राहतीये, त्याचं महत्त्वाचं उदाहरण हेच आहे की त्या मूळ प्रश्नांचा गाभा माहीत असणं पाहिजे आणि त्याच्यावरती सोल्युशन काय निघलं पाहिजे हे देखील आपल्याला कळलं पाहिजे आणि मी ते दोन्ही समीकरणं घेऊन आज जनतेमध्ये जाणार आहे। विशेष करून शेतकरी, विद्यार्थी, माझ्या महिला आणि जो शोषित वंचित घटक आहे, मजूर घटक, यांच्यासाठी मी प्रामुख्याने माझ्या अगदी शेवटच्या थेंबापर्यंत काम करणार आहे। तरडगाव सोसायटीचे माजी चेअरमन आहेत मोहनराव आडसूळ, काय सांगाल? गिरीश बनकर यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे। गिरीश बनकर हे उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि संपूर्ण तरडगाव गटामधून त्यांना जर संधी दिली तर उच्चांकी मताने त्यांचा विजय होईल एवढं मात्र आम्ही निश्चित सांगू शकतो। आणि दुसरी गोष्ट, त्यांचा संपूर्ण मतदारसंघामध्ये सातत्याने संपर्क आहे आणि चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असणारं नेतृत्व आहे
आणि त्यामुळे आमच्या तळगाव जिल्हा परिषद गटातून आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की गिरीश बनकरांना राजे गटानं आणि पर्यायाने शिवसेनेनं अधिकृत उमेदवारी द्यावी आणि हे उमेदवार विक्रमी मताने विजयी होतील हे आम्ही कार्यकर्त्यांच्या वतीने निश्चितपणे सांगू शकतो. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत नामदेव कोरडे, काय सांगाल गिरीश बनकर यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे? माझं असं मत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक या संदर्भात आज संजीवराजे निंबाळकर यांच्या या ठिकाणी या संदर्भात मुलाखती आहेत. त्या मुलाखतीमधून गिरीश बनकर यांना तिकीट मिळावं आणि ते होतखोर हुशार आहेत, शिक्षक उच्च शिक्षक आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं आग्रहाची विनंती करतो की गिरीश बनकर हे निवडून 100% येतील. आणि आमचं असं गावाच्या तर्फे विठ्ठलवाडी गाव आहे, कडेचा मळा आहे, लिंबुनीचा मळा आणि आंबेमाळा, तळगावाला जोडणारे सगळे मळे, चिरमे वस्ती असे सगळे वस्त्या, वाडी वस्त्या आणि विठ्ठलवाडी, माळेवाडी आणि तरडगाव आणि शिंदमाळा हे सर्वांच्या अनुमती आमचं त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहील एवढंच मी म्हणतो. ब बाळासाहेब शिंदे आहेत, शिंदेमाळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत, काय सांगाल या ठिकाणी गिरीश बनकर यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे? या ठिकाणी तळगाव हा गट हा आरक्षित आहे आणि या गटातून गिरीश बनकर यांना उमेदवारी या ठिकाणी सर्वांना मते मागितली आणि त्यांनी ते जर या ठिकाणी निवडून आले तर निश्चित सर्वांचे या ठिकाणी मनोभावे सेवा करतील हे आम्हाला खात्री आहे आणि त्यांना राज्यगटाकडून मिळावीच आणि मिळेल आणि मिळाली तर त्याचं संधीचं सोनं करतील एवढी खात्री आहे. नक्कीच आपण पाहू शकता सातारा जिल्हा परिषदेच्या तरडगाव या जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसी सर्वसाधारण असे आरक्षण असतानाच एक उच्च शिक्षित युवा चेहरा ज्यांचं शिक्षण BSc अग्री झालेलं आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये पाडेगाव ऊस संशोधन केंद्र असं प्रचलित असलेलं पाडेगाव या गावातून हे नेतृत्व येतं. राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गिरीश बनकर यांना ओळखलं जातं आणि जिल्हा परिषदेच्या तरडगाव गटामधून राजे गटाने संधी दिल्यास ताकदीनिशी लढणार आहे. त्याचबरोबर तरडगाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे. या आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.